लाडक्या भावाला भेटण्यासाठी, देवा भाऊला भेटण्यासाठी बहिणी आल्यात. सगळ्यांना आत येऊ द्या, कुणाला थांबवू नका. आपले लाडके भाऊ, देवा भाऊ, आशिष दादा आणि सगळे आपले भाऊ, मुरजीबाई, सगळे जण महामानवांना नमन करतायत. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे. आताच केशरबेन पटेल आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून लाडक्या भाऊ, देवा भाऊला राखी बांधतायत. आपण जरा टाळ्या वाजवूया का? टाळ्या वाजवायच्या का? आपल्याकडे काही सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर आलेत. आपल्याकडे काही, आपण तर आहोतच, आपल्या लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी, आणखीन सुद्धा काही सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर या ठिकाणी आलेत. त्यांनाही सांगते, त्यांनी तयार राहायचंय. केशरबेन पटेल आणि त्यांची टीम आपल्या लाडक्या देवा भाऊला राखी बांधताय. अरे देवा भाऊ तू मागे बढो. देवा भाऊ तू मागे बढो. जरा हात वर करणार का? दोन हात जोरात. देवा भाऊ तू मागे बढो. अरे देवा भाऊ तू मागे बढो. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. अरे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. भारत माता की. जरा हात वर करा. लाडक्या बहिणी, लाड जास्त झाले आपले. हात वर करा. भारत माता की. अरे भारत माता की. काही भाऊ पण आले, भावांनी पण हात वर करा. भारत माता की. अरे भारत माता की. वंदे वंदे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. अरे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. आताच केशरबेन पटेल आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी राखी बांधली. देवा भाऊ, आज तुमच्यासाठी स्पेशली सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर आलेत. त्याच्यामध्ये देवा भाऊ एक आजी सुद्धा आलेले आहेत. मी विनंती करेन सुमन धामणे आजींना. सुमन धामणे आजी, कृपया स्टेजवर जा. सुमन धामणे आजी. त्याच्या बरोबरीने कल्पना खानसोले, श्रुती कांबळे, जयंती वागधरे, धनश्री पाटील. त्यांना येऊ द्या दादा, त्यांना येऊ द्या. रिया खानोलकर. या काही सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर बहिणी आलेल्या आहेत. आशिष दादा, आपल्या लाडक्या देवा भाऊला राखी बांधण्यासाठी त्यांना विनंती करीन. इस तोहफे में है 5000 सुनहरे. ठीक ठीक ठीक. नको येऊ सका. राखी बांधायचा कार्यक्रम चालू आहे. लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाचा राखी बांधताय. देवा भाऊ, आशिष भाऊ,
यांना राखी बांधायचा कार्यक्रम चालू आहे। देवा भाऊ तुम आगे बढ़ो, देवा भाऊ तुम आगे बढ़ो। बहिणींचा आवाज कसा आला पाहिजे, कसा यायला पाहिजे, येतोय का? चला जोरात, देवा भाऊ तुम आगे बढ़ो। अरे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, भारत माता की। जरा हात वर करून भारत माता की। गंगाधरेजी हात वर करा, भारत माता की, भारत माता की, वंदे। आजच्या या कार्यक्रमाला राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आपला भाऊ, त्या ठिकाणी बावनकुळे दादा सुद्धा नागपूर मधून आपल्याला बघतायत। एकदा जोरदार टाळ्या प्रदेशाध्यक्षांसाठी, जोरदार टाळ्या। भारतीय जनता पार्टीचा हात वर करून, भारतीय जनता पार्टीचा। अरे बावनकुळे साहेब तुम आगे बढ़ो, अरे देवा भाऊ तुम आगे बढ़ो। आणि आता मी विनंती करीन मुर्जीबाईला, मी विनंती करीन आशिषजींना, त्यांनी आमच्या लाडक्या भावाचं, देवा भाऊचं स्वागत या ठिकाणी करायचंय। आमच्या लाडक्या ताई सुद्धा इकडे आहेत, विजया ताई, शीतल गंभीर, आमच्या आमदार ताई, भारतीताई लवेकर, मनीषाताई चौधरी, सगळ्या बहिणींनी मिळून आपल्या लाडक्या भावाचं स्वागत करायचंय। देवा भाऊ, सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमल्यात, तुमची वाट बघतायत की आमचा लाडका देवा भाऊ कधी येणार आहे। आणि खास तुम्ही जी आम्हाला ओवाळणी दिली आहे, त्या लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ हे गाणं, या गाण्याचा शुभारंभ आपल्या हस्ते या ठिकाणी होतोय। मी श्वेता शालिनीला विनंती करीन की त्या गाण्याचा शुभारंभ आपण आपल्या लाडक्या भावाच्या समक्ष त्या ठिकाणी करावा। श्वेताताई शालिनी, मैत्रिणींनो, आपलं गाणं आहे, नीट ऐका। श्वेताताई, जीवनाचं सोनं तर महिन्याला बंधुराला दिलं
माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. माया माऊलीचं जाणून घेतलं हाल, गोरगरिबाची चालू केली तुला. माया माऊलीचं जाणून घेतलं हाल, गोरगरिबाची चालू केली तुला. फायदा योजनेचा आपल्या दारात आलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. आता भाजपाची खंबीर मिळाली साथ, बहिणीच्या डोक्यावर देवेंद्र भाऊचा हात. आता भाजपाची खंबीर मिळाली साथ, बहिणीच्या डोक्यावर देवेंद्र भाऊचा हात. काळ दुःखाचा सारा टळून गेलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. कसं वाटलं गाणं? अरे गाणं आवडलं का? भाजपनं केलं लेकी बाळच्या जीवनाचं सोन, तर बहिण्याला बंधुरायाला दिलं यहुदीनं. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. माया माऊलीचं जाणून घेतलं हाल, गोरगरिबाची चालू केली तुला. माया माऊलीचं जाणून घेतलं हाल, गोरगरिबाची चालू केली तुला. फायदा योजनेचा आपल्या दारात आलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. मैत्रिणींनो, खूप जोरात आणि चांगलं गाणं झालंय. टाळ्या वाजवा एकदा. आज आपल्या राज्यातल्या सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या देवाभाऊशी बोलणार आहेत. त्यामुळे मी सुरुवातीला विनंती करीन, भारतीय जनता पार्टीचे तुमचा माझा आणखीन लाडका भाऊ, मुंबईचा भाऊ आशिष भाऊ शेलार यांनी आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी संबोधन करायचंय. मी आशिष भाऊंना विनंती करते. जरा जोरात सगळ्यांनी एकत्र मागे पुढे उजवीकडे डावीकडे सगळ्या माझ्या ज्या माता भगिनी आहेत, देवेन भाऊंना आपण आशीर्वाद द्यायचा आहे. दोन्ही हात वर करून एकदम घोषणा करायची आहे. सगळ्यांचे हात वर. देवेन भाऊंना आशीर्वाद. पूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आशीर्वाद, आई भवानीचा आशीर्वाद, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद. तुमचे दोन्ही हात वर करून भारत माता की, भारत माता की, भारत माता की. देवेन भाऊ आप आगे बढ़ो, नरेंद्र मोदी आप आगे बढ़ो. आजच्या या सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे
लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंचावर उपस्थित प्रवीण भाऊ दरेकर, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुयोग्य पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेला हा कार्यक्रम चालू आहे असे करणाऱ्या विजयाताई रहाटकर, चित्राताई वाघ, शीतलताई गंभीर, विद्या ठाकूर, मनीषाताई चौधरी, भारतीताई लवेकर, शलाकाताई साळवी, मंचावर उपस्थित आमचे आमदार पराग अळवणी, अमित साटम, अतुल भातखळकरजी, राजन सिंगजी, आमचे महामंत्री संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर आणि ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करायला संपूर्ण ताकद लावली असे आमचे नेते मुरजी काका पटेल. खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम मुंबईच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा इतका मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी देवेंद्रजींच्या स्वागताचा होतोय. देवेंद्रजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी आपल्या नैसर्गिक प्रेमापोटी आणि उद्या असलेल्या आपल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपल्याला आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी आलेले आहेत. आपलं अभिनंदन आणि आपलं कौतुक करायला त्या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, आज सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या सरकारने जे केलं नाही ते तुमच्या माता भगिनींसाठी केलं. तुम्हाला सक्षम बनवण्याचं पहिलं दमदार पाऊल त्याने उचललंय. मला जास्त वेळ बोलायचं नाहीये. देवेंद्रजी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात व्हर्च्युअलच्या माध्यमातून ज्या माता भगिनी आणि तुम्ही इथे उपस्थित असलेल्या माता भगिनींशी संवाद करणार आहेत. पण या कार्यक्रमाला येण्याआधी मी सहज बघत होतो आमचे विरोधी पक्षातील सर्व नेते मंडळी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या विरोधात कुठल्या स्तरापर्यंत जाऊन विरोध करतायत. योजना घोषणा केली त्यावेळेला विरोध, योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली तरी या महाराष्ट्र विकास आघाडीचा विरोध, योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनंतर डेमो आपण ज्याला म्हणतो, प्रत्यक्षामध्ये काही आमच्या माता भगिनींच्या अकाउंटवर काही पैसे सुरुवातीला प्रयोग म्हणून पाठवले तर ही मंडळी कोर्टापर्यंत गेली. मुंबई उच्च न्यायालयात जाऊन कोर्टात विरोध करणारे हे सावत्र भाऊ कसंही करून तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपये जे आज आलेत ते येताच कामा नये याचा प्रयत्न पुरेपूर या महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांनी केला. मला आश्चर्य तर वाटलं, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा तुमचा विरोध केला. त्यांनी टीका करताना सांगितलं एकाच दुसरा हप्ता येईल मग योजना गुंडाळतील. उद्धवजींनी तर कहर केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी म्हणाले मला ते शब्द बोलायलाही आवडत नाहीत की माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना विकत कोणीतरी घेईल. जणू काय माझ्या माता भगिनी महाराष्ट्रातल्या या विकत घ्यायला असल्या पद्धतीचं वाक्य उद्धवजींनी केलं. मी उद्धवजींचा जाहीर निषेध या ठिकाणी तुमच्या वतीने करतोय. संजय राऊतांची तर वाक्य बघूच नका.
आणि मग सुप्रियाताई सुळेंनी कर केला. मी या सगळ्यांना एवढंच सांगतोय, अरे वेड्यानो, तुम्ही भारतीय जनता पक्ष, एनडीए, महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांना समजूच शकला नाही. माझ्या माता भगिनींना सबल करण्याचं काम माननीय मोदीजींनी सुरू केलं. जनधन अकाउंट खोलून तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटवर थेट या देशामध्ये पैसे देणारे पहिले पंतप्रधान कोणी असतील तर माननीय मोदीजी आहेत. माझ्या माता भगिनींना सबल करण्याचं स्वप्न नाही, प्रत्यक्ष कारवाई मोदीजींनी सुरू केली. 1 रुपयामध्ये तुमच्या जीवनाची सुरक्षितता म्हणजे इन्शुरन्स माननीय मोदीजींनी 1 रुपयामध्ये केला. माझ्या माता भगिनींना सबल करण्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे घर माझ्या माता भगिनींच्या नावावर करण्याची सुरुवात माननीय मोदीजींनी केली. या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या गरीब माता भगिनीच्या डोळ्यातले अश्रू जेवण बनवताना येताच कामा नये म्हणून उज्ज्वला गॅसचा गॅस माझ्या माता भगिनींच्याकडे त्या ठिकाणी हवाला दिला. डोक्यावर हंडा घेऊन जाणारे महाराष्ट्रातलं माझ्या माता भगिनींचं चित्र पाहण्यासाठी येऊच नये म्हणून हर घर जल, प्रत्येक घरापर्यंत नळ पोहोचवण्याचं काम माननीय मोदीजींच्या सरकारने केलं. माझ्या बचत गटातल्या माता भगिनींना लक्षावधी लखपती केलं पाहिजे म्हणून लखपती दिदीचा कार्यक्रम माननीय मोदीजींच्या सरकारने दिला. माझ्या ज्या माता भगिनी नोकरीसाठी त्या ठिकाणी जातील तेव्हा त्यांची तोंडी परीक्षा कॅन्सल करण्याचं काम मोदीजीच्या सरकारने केलं. माझ्या ज्या माता भगिनी नोकरीला लागतील आणि लग्न झाल्यानंतर सुखाचे दिवस म्हणून गरोदर होतील तर त्यांना हक्काची सुट्टी माझ्या मोदीजींच्या सरकारने दिली. माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांची शिष्यवृत्ती पूर्ण देण्याचं काम हे त्या ठिकाणी आमच्या देवेंद्रजींच्या, एकनाथजींच्या, अजितदादाच्या सरकारने दिलं. आणि आता एवढ्या गोष्टी सातत्याने करत 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 तुम्हाला सबल बनवलं पाहिजे म्हणून 2 महिन्याचे 3,000 रुपये 31 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर जो फॉर्म भरील ते 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादाच्या सरकारने दिले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना पूर्ण ताकदवर बनवायच्या अभियानाला पूर्ण गती देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होतंय. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैत्रिणींनो, कार्यक्रमाला उशीर झालाय पण आपले सगळे कर्तबगार भाऊ इथं बसलेत. प्रवीण भाऊ दरेकर, मुंबईतल्या आणि राज्यातल्या महिलांच्या हाताला काम दिल्याबद्दल आमच्या या भावाचं पण टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे. आमचा प्रसाद दादा इथं आलेला आहे, कोळंबकर साहेब आलेत. मी आता अजिबात वेळ घेत नाही साहेब. 4 वाजल्यापासून देवाभाऊ, लाडक्या बहिणी तुमची वाट बघतायत. पहिली सुरुवात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आपल्या ताई लाडक्या देवाभाऊशी बोलणार आहेत. हॅलो, ऐका सगळ्यांनी. नमस्कार. मी माधवी मनोहर परब, मी औरशीत राहतोय. तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. देवाभाऊ आज रक्षाबंधनची माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आज ही ओवाळणी म्हाका भेटलेली हा. अशी दर महिन्यात म्हाका ओवाळणी भेटान दे, त्याचप्रमाणे सगळ्या बहिणींकाही भेटान दे. आज देवाभाऊ, तुम्ही आज निधी जो आमका 3,000 रुपये दिलेलो आहात त्याचो मी आज माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि माझ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी करीन. मी आज खूप आनंदी असाय.
देवा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, देवा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. देवा भाऊंचा एकत्यास लाडक्या बहिणीचा विकास, देवा भाऊंचा एकत्यास लाडक्या बहिणींचा विकास. देवा भाऊ लय लय तुमचे आभार. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही या ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे आमच्या बहिणींकरता काम करण्याची आमची शक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याहीपेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू. प्युअर मालवणीमध्ये आपल्या लाडक्या देवा भाऊला बहिणींनी शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरी ताई, सिंधुदुर्गची दुसरी ताई. हॅलो, माझं नाव सुजाता संदीप पाटील. मी मालवण तालुक्यातल्या तोंडवळी गावातून इलय. माका 1500 रुपये ओवाळणी, फक्त ही ओवाळणी नसून देवा भाऊंनी दिलेले माझं हे आधार असा आणि आधार असंच माका कायम ठेवतो अशी मी त्यांच्याकडनं खूप खूप इच्छा करतोय. देवा भाऊ असेच आमच्या बहिणींच्या पाठीशी तुम्ही रहा आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमचा अशी साथ देऊ की बस रे बस आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्हाला काही मतच कमी पडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देते आहे. साहेब तुम्ही तुमचे खूप आभार. आणि नरेंद्र मोदीजींनी सुद्धा आम्हाला खूप खूप मोठं शतशः त्यांचे मी आभार मानते. आणि खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. रायगड जिल्हा पुढचा जिल्हा, सॉरी रत्नागिरी जिल्हा, पुढचा जिल्हा रत्नागिरी. देवाभाऊ या सगळ्या बहिणी गृहिणी आहेत, पहिल्यांदा तुमच्याशी बोलतात, त्याच्यामुळे त्यांना सांभाळून घ्या असं सुद्धा मी सगळ्यांच्या वतीने सांगते. रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी. नमस्कार, मी गौरी आणि लाडकी बहीण योजनेची मी लाभार्थी आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे. सहज 500 रुपये मिळाले तरी भरपूर आनंद होतो. कोणी तर तुम्ही 3000 रुपये दिलेत याचा भरपूरच आनंद झालाय मला. आणि या सगळ्या मला तुमच्याजवळ बोलायला जास्त भेटलंय याचा मला काही अतिशय आनंद झालेला आहे. आणि आमची ग्रामपंचायत जनस्वराज्य जळगाव यांच्यातून मला बोलायला चान्स दिला आणि तुमच्याजवळ हे मी बोलू शकते यासाठी मला खूप छान वाटतंय सर. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि ही लाडकी बहीण योजनेच्या आमच्यात आपली विधानसभेमध्ये बऱ्याच महिलांना त्याचा लाभ झालेला आहे आणि त्या सगळ्या खुश आहेत आणि छान वाटतंय. मला जास्त बोलायला जमत नाहीये पण तुमच्यासोबत बोलायचं चान्स सोडणार नाही हे मला माहिती होतं आणि म्हणून मी बरोबर. धन्यवाद ताई, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सर्वांनी संपूर्ण दापोली विधानसभेतून बोलते. आता मला 3000 रुपये मिळालेले आहेत पण आम्हाला खूप आनंद झालेला आहे. इथे पहिलं प्रथम तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या सर्व महिलांकडून बहिणींकडून सर्वांना तुम्हाला खूप शुभेच्छा. असेच तुम्ही पुढे जाता, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हेच आमची इच्छा आहे की तुम्ही पुढे जा. रायगड जिल्हा, रायगड. बहिणी ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना मागे वळून कधीच बघावं लागत नाही. मी नलिता सचिन कदम, मी कळंबोली रायगड इथून आहे आणि आम्ही एक गृहिणी आहे. सर्वात प्रथम मी बोलते की माझ्या मुलीचे म्हणजे त्यांच्या माझे मला खूप धन्यवाद दिले आहे आणि सर्व महिलांच्या वतीने मी तुमची खूप आभारी आहे. ही जी योजना चालू केलेली आहे ती खरंच खूपच उत्तम आहे. असाच महिलांसाठी भरपूर योजना चालू केलेल्या आहेत त्याचा सगळेजण मनापासून लाभ घेतात. अशा योजना चालू झाल्यात एवढीच विनंती आहे. बाकी खरंच खूप धन्यवाद मला. देवाभाऊ बहिणी तर आभार मानतायत पण भाचीनी सुद्धा तुमचे आभार मानले. वा वा, थँक्यू, धन्यवाद. मी सोनाली सुनील पहाडी, एक पिढी आहे, पनवेलला राहते. देवाभाऊ ते उद्धव ठाकरे म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, खरंच बंद होणार आहे का? परत एकदा ताई प्रश्न विचारा, परत प्रश्न विचारा. देवाभाऊ ते उद्धव ठाकरे म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, खरंच बंद होणार आहे का? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला.
खरं म्हणजे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं. हे तुमचे जे सावत्र भाऊ आहेत ते सावत्र भाऊ हे सांगतात की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, पण काळजी करू नका, जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. आता ठाणे शहर आहे, मला थोडंसं सांगायचंय. गडचिरोलीला जरा दुर्गम भागातून बहिणी आल्या. ठाणे शहरानंतर गडचिरोली घ्या. आता ठाणे शहर. ठाण्यामधून बोलत आहे. सगळ्यात आधी देवाभाऊंचे मी आभार मानते की आज मला त्यांच्यामुळे मी सक्षम झाली आहे. कारण आज माझ्याकडे स्वतंत्र असं माझं पासबुक बँकेचं नव्हतं आणि मला माहिती नव्हतं की स्त्रियांचं एक पासबुक स्वतंत्र असतं. त्यांच्यामुळे मला माहिती झालं. आज माझं स्वतंत्र पासबुक झालं आणि मी त्यांच्यामुळे सक्षम झाली. आज माझ्या घरामध्ये आज माझा मान सन्मान होतोय की आज माझ्या हक्काची माझ्या घरामध्ये 3,000 रुपये आहेत. मी मानाने सांगू शकते आणि मी देवाजवळ आणि स्वामीला एक प्रार्थना करते की देवाभाऊ चांगला मारून घ्या आणि पुन्हा मुख्यमंत्री होऊन द्या, एवढीच माझी इच्छा आहे. ताई खूप खूप आभार. तुम्ही काळजी करू नका. आपल्या मोदीजींनी आता भगिनींना लखपती दीदी बनवायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे हे केवळ कोरं पासबुक राहणार नाही, या पासबुकमध्ये पैसे देखील येत राहतील, ही तुम्हाला गॅरंटी देतो. आणि दुसरं, तुम्ही म्हणालात आम्ही तुम्हाला सक्षम केलं नाही, तुमचा आशीर्वाद मिळाला म्हणून आम्ही इथे बसलो, म्हणून तुम्हाला सक्षम करू शकलो. तुमच्यामुळे तुम्ही सक्षम झालात. ठाणे. नमस्कार, माझं नाव रुपाली कळसकर, मी ठाणेतून बोलते. सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या देवाभाऊंचे आभार मानेन की आज त्यांनी इतकी छान योजना राबवून आम्हाला सक्षम करण्याचा जो प्रयत्न केला, खूप म्हणजे खूप. मी माझा काही व्यवसाय करण्यात विचार करत होते पण तो जमला नाही, पण आता ह्या तुमच्या योजनेमुळे मी तो करू शकते. ज्यावेळी तुम्ही सांगितलं तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार, त्यावेळी एक अशा इतक्या छान म्हणजे इतकी सुंदर अशी ऊर्जा झाली तयार की मीही काही करू शकते. माझ्याप्रमाणे इतरही अशा इतक्या छान म्हणजे लाडक्या बहिणी आहेत तुमच्या, त्याही सक्षम होतील आणि त्याही सुंदर आणि सुंदर असा व्यवसाय करतील, त्यातून त्याही म्हणजे भरपूर काही करू शकतील. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते, अगदी मनापासून. ताई, जी आमची भगिनी, आमची माता, आमची पत्नी आपला संसार सांभाळू शकते, ती जगाला देखील सांभाळू शकते. त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स नेहमीच ठेवा. गडचिरोली जिल्ह्यातून ताई आपली बोलणार आहे. गडचिरोली जिल्हा. सगळ्यांनी कृपया शांतता राखा. आपल्या ताई काय म्हणतायत बघा. माझे नाव सुनीता रणजित खोब्रागडे आहे. मी गडचिरोलीतून आहे. मी हाऊसवाईफ आहे. मी गीताताई शिंदे, जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चे यांच्या इथे कार्यालयामध्ये जाऊन लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला होता आणि ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते खटाटोप 8,500 रुपये मिळणार असे, ते आम्हाला फसविले आणि तुम्ही आम्हाला आश्वासन दिले आणि ते 2 महिन्यात पूर्ण करून दाखविले. आणि मला सुद्धा 14 ऑगस्टला दुपारी 2:07 3,000 रुपये जमा झाले. आणि तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हाला असे पैसे दर महिन्याला मिळत लाडक्या बहीण योजनेची सुविधा मिळत राहणार का, ही माझा प्रश्न आहे. पहिले तर तुमचे धन्यवाद ताई. तुम्ही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या, तुम्हालाही शुभेच्छा आहेत. आपलं काम खटाखट नाही, आपलं फटाफट काम आहे. जसे आपण घोषित केले आणि पैसे आले, असे दर महिन्याला फटाफट तुमच्या खात्यात पैसे येतील म्हणजे येतीलच. धन्यवाद भाऊ. आणि आम्हाला जे महिन्याला लाडकी बहीण योजनेबद्दल आमच्यासारख्या गरीब बायांना तुम्ही आश्वासन देऊन फसविले नाही,
व असेच आश्वासनचा आम्हाला फसवणूक नका करू हीच विनंती. बिलकुल आणि नाही होणार. धन्यवाद. चिंता करू नका, दर महिन्यात येणार. गडचिरोली. हॅलो, माझे नाव सुगंधाबाई उईके, मिजगाव खुर्द, तालुका धानोरा. आम्हाला 3000 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा केले, त्यांची मी धन्यवाद आहे. आशीर्वाद देता. सगळ्या बायांना पैसा मिळाला, मी तुम्हाला धन्यवाद देता. धन्यवाद ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात येतच राहतील, येतच राहतील, येतच राहतील. भिवंडी जिल्हा. आणि तुमच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये तुम्हाला साथ देऊ. अरे वा, धन्यवाद. भिवंडी. मेरा नाम रम्या चिट्याला, मैं भिवंडी में रहती हूँ. मैं एक गृहिणी हूँ. देवा बाबू, आपने हमारे लिए बहुत कुछ किया है. अभी हमारा इच्छा है, आपके लिए क्या कर सकते हैं बता दीजिए. ताई, तुमचं प्रेम, आपका प्रेम और आपका आशीर्वाद, इससे बड़ा हमारी दूसरी कोई पूंजी नहीं है. आपका प्रेम और आशीर्वाद रखिए, बाकी हम हमेशा आपके साथ रहेंगे. भिवंडी. దేవాజీ అన్నకు నమస్కారము. అందరికీ నమస్కారం. నా పేరు సరిత గోవర్ధన్ బంగారం. నేను భివండిలో ఉంటాను. నేను హౌస్ వైఫ్ ను. నా కూతురి చదువు కళ దేవా అన్న ద్వారా నెరవేరినందుకు చాలా సంతోషము. దేవా అన్నకు ధన్యవాదాలు. अरे तेलुगू इल्ला. तेलुगू साहेब ते असं म्हणत होते की त्याची मुलगीचा आहे ना आता कॉलेजमध्ये ऍडमिशन झालाय, ती घरगुती काम करते, त्यांना ती पैसे पुरत नाहीत. तुम्ही एक संजीवनी त्याला दिलेली आहे, त्याबद्दल ते फार फार आभार व्यक्त करते तुमचा. धन्यवाद साहेब. फार फार धन्यवाद. थोडंसं तेलुगू आम्हालाही समजलं आणि थोडं तेलुगू आम्हाला येते. ఒకటి రెండు మూడు నాలుగు ఐదు ఆరు ఎటు ఎనిమిది తొమ్మిది 10. नवी मुंबई. नवी मुंबई जिल्हा. नवी मुंबई. ताई बोला. आवाज नाही. माईक बंद आहे. माईक. नवी मुंबई. बोला ताई, बोला. आता आवाज येतोय, बोला. नाही, ताईंचा आवाज येत नाहीये. ताईंचा आवाज येत नाहीये. ताई, तुमचा आवाज येत नाहीये. पुढचा घेऊया आपण. नंदुरबारच्या तळोद्यामधल्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या देवा भाऊसाठी या ठिकाणी जमल्या. तळोदा, नंदुरबार तळोदा. नंदुरबार. हा, बोला ताई, बोला. ताईंचा आवाज येत नाहीये. ताईंचा आवाज येत नाहीये. सगळ्यांना जरा अनम्यूट करायला सांगा. अनम्यूट. तुमच्यामुळे गावात व आमच्या घरात तुमचे खूप आभार व्यक्त करते आणि महायुतीचे भाऊ तू मागे पडो, हम तुम्हारे साथ दिए. धन्यवाद. थँक्यू. रक्षाबंधनानिमित्त तुम्ही योजनेचे लाभ दिले त्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन. रक्षाबंधनचा शुभेच्छा. नवी मुंबई कनेक्ट होत आहे का? नवी मुंबई कनेक्ट होत आहे का?
नवी मुंबई, आवाज येत नाहीये. धुळे शहराकडे जाऊया. खानदेशामध्ये धुळे शहर, खानदेशामध्ये धुळ्यामध्ये जाऊया. धुळे शहराच्या बहिणी सगळ्या, धुळे शहर. મારું નામ શ્રી રવિન્દ્રભાઈ ના હું ધોળા ગામમાં એ છે હેલો મારું નામ શ્રી રવિન્દ્રભાઈ ના દેવા ભાઉની आवाज निरंजना पाटील. हॅलो बोलू का देवा बोलताय. तुझा आवाज येतोय, आवाज येतोय, नीट येतोय आवाज. अरे मूर्खाचा बाजार आहे बाबा, सगळा मूर्खाचा बाजार आहे. हॅलो हॅलो मी धुळे जिल्ह्यामधून संगीता चौधरी बोलते आहे. माझ्या खात्यावर 3,000 रुपये आले. देवाभाऊ मला रक्षाबंधन निमित्त तुम्ही जी ओवाळणी दिली ती मला भेटली. त्यामुळे माझ्या दोन मुली खूप खुश आहेत. त्याकरता मी देवाभाऊ तुम्हाला खूप आभार मानते. शासनातर्फे आम्हाला पहिल्यांदा ही भेट मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. धुळ्याच्या सगळ्या भगिनींचे धन्यवाद. एवढ्या मोठ्या संख्येने धुळ्याच्या भगिनी सगळ्या उपस्थित झाल्या आहेत, त्या सगळ्या भगिनींचे धन्यवाद. रत्नागिरी एक आपलं कोकणातलं बाकी राहिलंय. रत्नागिरी मगाशी कनेक्ट झालं नाही. रत्नागिरी ट्राय करा. रत्नागिरी रत्नागिरी आपण बघू शकता ज्या संख्येने आपण इकडे बसलोय त्याच संख्येने सगळ्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी बसल्यात. एकदा जोरदार आपल्या महाराष्ट्राच्या मैत्रिणींसाठी बहिणींसाठी पण होऊ द्या. रत्नागिरी, धुळे ग्रामीण, नाशिक ऑन आहे. नाशिक लावा. नाशिक, नाशिक घ्या. नाशिक, नाशिकच्या ताई. हॅलो नमस्कार भाऊ. ऐका. नमस्कार भाऊ, माझा आवाज येतोय का? तुमचा आवाज नीट येतोय ताई, बोला बोला. हो, माझं नाव ज्योती ज्ञानेश्वर शिंगाडे आहे. मी मानेनगर नाशिक पंचवटी येथून बोलत आहे तुमच्याशी. सर मी एक गृहिणी आहे. मोलमजुरी काम करते, गवंडी काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते सर. तर भाऊ मला तुम्ही रक्षाबंधनाच्या आधी 3,000 रुपये दिले. ती रक्षाबंधनाची भेट होती. पण भाऊ मला सख्खा भाऊ नाही आहे. पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये, सख्खा भाऊ माझा मरण पावलेला आहे पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये आहे. भाऊ मी तुमच्यासाठी एकच प्रार्थना करते की तुमच्यासारखा भाऊ मला जन्मजन्मी मिळो, अशी मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करते. भाऊ तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले आहे व मी आता माझे कर्तव्य पार पाडणारच आहे. आणि माझ्या विभागातल्या नगरसेविका प्रियंकाताई माने ह्या अशा गरीब महिलांना खूप मदत करत असतात. मी सर्वांचे मनापासून एक आभार मानते आणि आज ही योजना अशीच पद्धतीने चालू ठेवावी एवढे बोलते. धन्यवाद ताई. नक्कीच तुमचं आणि आमचं नातं हे सख्या भावा बहिणीचंच नातं आहे. हे जन्मभराचं नातं आहे आणि हे असंच सुरू राहील. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी जन्मभर उभे राहणार आहोत. जय श्रीराम. माझं नाव लता नारायण हाके. मी नाशिक सिडको येथे राहते. मी एक भाजी विक्रेती आहे. भाऊ आज मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की
कालच माझ्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळाले. त्याबद्दल मी आणि माझे कुटुंब खूप आनंदात आहोत. भाऊ, तुम्ही असंच सर्व महाराष्ट्रातील महिलांना साथ द्यावी आणि तुमच्यासारखे भाऊ सर्वांना जन्मोजन्मी लाभावे अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मानते भाऊ. शेवटी मी एक सांगणार, काजू का स्वाद दांतों में नहीं, काजू का स्वाद दांतों में नहीं, देवा भाऊ जैसा लेता लाखों में नहीं, देवा भाऊ जैसा देता लाखों में नहीं, देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ताई खूप खूप धन्यवाद. आमचंही भाग्य आहे की तुमच्यासारख्या बहिणी आम्हाला लाभल्या. अशा बहिणी पाठीशी असल्या तर आम्ही आगेच बढणार आहे. पुण्यामध्ये जाऊया. पश्चिम महाराष्ट्र, पुण्याच्या लाडक्या बहिणी. देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पुणे शहर. ताई बोला, पुण्याच्या ताई बोला. हॅलो, बोला ताई. नमस्कार सर. नमस्कार दादा. माझं नाव सोनाली प्रकाश चौधरी. हॅलो, माझं नाव सोनाली प्रकाश चौधरी. काल माझ्या खात्यावर 3000 रुपये आले, त्यामुळे मी तुमचे मनापासून आभार मानते. देवाभाऊ, तुमच्या नावावर एक चित्रपट काढला तर तुम्ही त्याला कुठला अभिनय करताल? मी भावाचाच अभिनय करेन. हो, थँक्यू. नमस्कार, मी अमृता सचिन दळवी. कालच माझ्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेत, तर मी देवाभाऊंचे खूप खूप आभार मानते. आणि खरोखरच बीजेपी सरकार आल्यापासून खूप सुविधा मिळाल्यात, कारण मला आज धान्यही मोफत मिळतंय, शिवाय गावाला जाताना हाफ तिकीटही मिळते. तर खूप खूप धन्यवाद ताई, धन्यवाद. हे असंच मिळत राहणार. असंच तुम्ही भाऊ आमच्या पाठीशी उभे राहा आणि दर महिन्याला आम्हाला 1500 रुपये जमा होत. धन्यवाद. थँक्यू. पुढे पिंपरी चिंचवड. सर्व महिलांना विनंती की अल्पोपहाराचा स्वाद घ्यायचा आहे आणि आपली भेट वस्तू घेऊन आज हा कार्यक्रम आपल्या देवा भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. कालच माझ्या खात्यात 3000 जमा झाले. माझे नाव पुष्पलता जगन्नाथ चौधरी. मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे. मी सांगवीत राहते. देवाभाऊ, आपले शब्दात वर्णन करायचं म्हटलं, देवाभाऊ आपण परिसासारखे आहात. आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करतायत. तसेच मायलेकींचं नातं, मायलेकींना पण हे करतायत सुदृढ वगैरे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. पुन्हा पुन्हा तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. जय मल्हार भाऊ. मी मनीषा सुशांत जाधव, पिंपरी चिंचवड. आपण जी योजना चालू केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महिला सशक्त होत आहेत, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि या योजनेचा लाभ बरेच महिला घेत आहेत, परंतु विरोधकांच्या बोलण्यामुळे काही लोक आपल्याला बोल लावतात, त्यामुळे आम्हालाही वाईट वाटतं. मग याच्यावर काय बोलायचं, काय करायचं? बघा, जो बोलतोय त्याला बोलू द्या. तुमचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी, तोपर्यंत माझं कोणी वाकडं करू शकत नाही. थँक्यू. आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला धन्यवाद. सोलापूर ग्रामीण, अक्कलकोटच्या ताई, अक्कलकोट. साहेब, माझं नाव कविता योगेश चव्हाण, राहणार झापडपाड, शिवाजीनगर, सांगा. साहेब, एक प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा भाऊ लाडकी बहीण योजना सुरू करण्यामागे
तुमची प्रेरणा काय? तेव्हा भाऊ लाडकी बहीण योजना सुरू करण्या माहिती योजना काय? तेव्हा भाऊ लाडकी बहीण योजना सुरू करण्यामागे तुमची प्रेरणा काय? लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यामागची प्रेरणा काय ताई विचारतायत. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं, विकसित भारत करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येचा 50% हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत, या महिला जोपर्यंत सशक्त होणार नाही, जोपर्यंत या महिलांना आपण मुख्य धारेमध्ये आणणार नाही, जोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग महिला होणार नाही, तोपर्यंत भारत सशक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी आम्हाला संदेश दिला आणि आपल्या सरकारने महिलांना केंद्रित ठेवून लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना, मोफत त्या ठिकाणी उच्च शिक्षणाची योजना, महिलांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात त्या ठिकाणी प्रवास करण्याची योजना, अशा सगळ्या योजना आणल्या आहेत. या योजनातनं आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या महिला सक्षम होऊन त्या विकसित भारत घडवतील, याकरता ही योजना आणली. नमस्कार दादा, माझे नाव वर्षा भरमा चिलदारे, राहणार कासेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. लाडकी योजना माझ्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी 3000 रुपये आले आणि त्याचा आनंद भर व्यक्त करायचा मी एक सांगू शकते. जे ग्रामीण भागातली महिला असतात त्यांना खूप अडचणी असतात की घरचे लोक सांगतात इतके पैसे देतो आणि एवढ्या पैशामध्ये तुझं आयुष्य पूर्ण महिनाभराचा किराणा यायला पाहिजे. तर आम्ही ते काढताना कितीही प्रयत्न केला तरी एखाद दिवस किराणा दुकानामध्ये राहून जात होती. पण आता तुमची योजना खात्यामध्ये पडल्यामुळे घरचे लोक कितीही कमी पैसे दिले तरी आम्ही ते ऍडजस्ट करून घेऊ. आणि माझे 3000 रुपये जे आलेत त्यामध्ये खारीचा वाटा एक सांगते की ज्या वेळेस मुलगा शाळेमध्ये जातो आणि स्कूल बस जी येते ती 1 महिना पूर्ण झाला आणि दुसरा दिवस जरी उजेडला स्कूल बस ड्रायव्हर लगेच सांगतात शाळेकडून आम्हाला घेणं नाही, तुम्ही जर फी भरला नाही तर मी बस घेऊन येऊ शकत नाही. आणि आम्ही ग्रामीण भागातील महिला अशा आहोत की सक्षम नाहीत की मुलगा रोज उठून मुलांना शाळेमध्ये पोहोच करू. तर आम्ही ऍडजस्ट करून ते पैसे स्कूल बसला भरू शकतो. औषध गोळ्या असतील काही अडचणी असतील तरी 3000 रुपये जे आले त्याचा पूर्ण मी उपयोग कुठे केला ते सांगू इच्छिते. माझे एक लग्नाचं स्वप्न होतं की कमीत कमी आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट तरी असायला पाहिजे, नोकरी लागो किंवा नाही लागो. पण घरच्या लोकांचा विरोध असल्यामुळे मी पुढचे शिक्षण घेऊ शकले नव्हते. 12वी कम्प्लीट करून घरी होते. 15 दिवशी ते 3000 रुपये माझ्या खात्यावरती आले. मी पहिला जाऊन 16 ऑगस्ट रोजी माझं ऍडमिशन करून आलेले आहे आणि माझं तुमच्यामुळं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. आणि खरं म्हणजे आपल्या मोदीजींनी या ठिकाणी मोबाईल, आधार आणि बँक अकाउंट या 3 गोष्टी एकत्रित केल्यामुळे कोणालाही दलाली द्यावी लागत नाही. थेट पैसा आपल्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पोचतो, एकही पैसा दुसऱ्या कोणाच्या हातात जात नाही. हिंगोलीच्या ताई बोलणार आहेत. हिंगोली नमस्कार, माझं नाव लक्ष्मीबाई शिवाजी मुंबई, राहणार उन्हा, जिल्हा हिंगोली. तर मुख्यमंत्री माझं बचत गट आहे आणि हा प्रक्रिया उद्योग आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माझ्या 15 ऑगस्टला 3000 पडले आणि ही योजना अशी चालू राहावी. तर माझ्या वतीनं आणि माझ्या हिंगोलीच्या महिलाच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शुभेच्छा. देवा भाऊ यांच्या शुभेच्छा आणि
मी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ही योजना लाडकी बहीण योजना ही सतत चालू राहावी म्हणून मी प्रयत्न करते आणि महिलांना पण सांगते लाडकी बहीण योजनेमुळे पूर्ण महिलांना संसाराला हातभार लागला आणि देवाभाऊ तो मागे पण बिलकुल ताई, ही योजना काही झालं तरी बंद होणार नाही, ही अशीच चालू राहणार. नगर जिल्हा, नगर, अहमदनगर, आपण वेळेअभावी एक एकच ताई घेणार आहोत. माफ करा माझ्या सगळ्या बहिणींनो, आपल्याला सगळ्यांना बोलायचंय, पण आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने सगळ्या बहिणी आल्यात. त्यामुळे पुढच्या प्रत्येक जिल्ह्यातली एक ताई बोलणार आहे. आता नगर जिल्हा चालू आहे. नमस्कार देवाभाऊजी, आणि उद्या जे रक्षाबंधन आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच तुम्ही सांगितलं, या योजनेचा उद्देश खूप चांगला आहे. आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आपण ग्रामीण भागात सक्षमीकरणासाठी आणि खरोखर आर्थिक विकास हा ग्रामीण भागातच झाला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून आमच्या प्रवरा परिसरात जनसेवेतून 50,000 महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे. पण तरी सुद्धा ग्रामीण भागातील एकूण मागणी वाढण्यासाठी ही 1,500 रुपयाची खूप मोठी गरज आहे. जरी विरोधी पक्षातले लोक म्हणत असेल हे 1,500 रुपये काय आहे, पण त्यांना काय किंमत कळणार आहे. ही ग्रामीण भागातली महिला निर्व्यसनी असते आणि ती पै रुपया वेचून मुलांचं शिक्षण करत असते, आणि त्यासाठी खरोखर तुमचे मनापासून आभार. ही योजना अशीच कायम चालत राहो आणि तुमचे सरकार कायम आपल्या देशामध्ये राज्यामध्ये राहो, ही विनंती करते. खूप खूप धन्यवाद ताई, आपण अतिशय मार्मिक विषय सांगितला. शेवटी हे पैसे त्या गावामध्ये गेल्यानंतर गावामध्येच खर्च होतील आणि ते गावात खर्च झाल्यामुळे गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते पैसे आल्यामुळे गावाची अर्थव्यवस्थाही सुधरेल आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती पण होईल. नवी मुंबई पुन्हा एकदा जोडलं गेलंय. नवी मुंबई, नमस्कार देवभाऊ, माझं नाव कविता अमरपलाई, मी शिरोले गावात राहते. तिकडे आवाज येतोय, बोला बोला बोला. मी शाळेच्या बसून कामाला आहे. मला 15 ऑगस्टला 3,000 माझ्या खात्यावर आले. मला या पैशाची खूप गरज होती. धन्यवाद ताई, खूप खूप आभार. आणि लाडक्या बहिणीच्या योजनेने मला भाऊन चाललं आहे आणि माझ्या मुलाला अक्काचा मामूल मिळाला आहे. याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. नागपूर शहरात जातोय आता आपण, विदर्भामध्ये. नागपूर शहर, नागपूर शहर. बावनकुळे साहेब दिसत आहेत नागपूर शहरामध्ये. बावनकुळे साहेबांचं खूप खूप स्वागत आहे. प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, आपलं स्वागत आहे. नागपूर शहर, बोला ताई, बोला. आवाज येत? हा, येतोय येतोय. हा नमस्कार दादा, मी सौ सरिता मानकर, काटोल, जिल्हा नागपूर. हा देवा भाऊ, मला आधी तर हे म्हणजे सगळी जाहिरातबाजीच वाटत होती, पण जेव्हा माझ्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले ना, तेव्हा मी 3-3दा मेसेजेस पाहत होती. हे सगळं काही तुमच्या सारख्या देव माणसामुळे घडून आलं आहे आणि या पैशाचा आमच्या सगळ्या महिलांना खूप आधार झाला आहे. त्यामुळं तुमचा आभार भर धन्यवाद तुम्हाला. हे शक्य केवळ तुमच्यासारख्या बहिणींमुळे झालंय. ज्या बहिणींनी आशीर्वाद दिला त्यामुळेच हे शक्य झालंय. नमस्कार दादा. नमस्कार दादा. नमस्कार. माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहे. माझं नाव वनिता विखे आहे. मी राहणार काटोल, जिल्हा नागपूर. मी घरगुती काम करते. 1 महिना कामाला गेल्याच्या नंतर मला 1,500 रुपये महिना भेटते. तुम्ही मला 3,000 रुपये पाठवले, त्याचा मी खूप आभार मानतो तुमचा. आणि धन्यवाद दादा. मला काही जास्त बोलता येत नाही दादा.
ताई, तुमच्या शुभेच्छा यापेक्षा मोठी दुसरी भेट कुठलीच नाही. आपले उपकार कसे फेडू ते मला काही कळत नाही दादा. नाही नाही, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि प्रेम द्या, त्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्ये जातोय. सांगली, शेवटचे 2-3 जिल्हे राहिले. सांगली, सांगलीमधून ताई बोलते. सांगली, वाह, बघा सांगलीच्या सगळ्या ताईंनी कसं आपल्या देवाभाऊचं स्वागत केलंय. जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी त्यांच्यासाठी. नमस्कार देवाभाऊ. प्रथमतः खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे ज्या बहिणींना रक्षाबंधनच्या आधीच जी ओवाळणी आली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. त्यासोबतच आमचे जिवाळ्याचे खाडे साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जे फ्रीमध्ये महिलांसाठी जी योजना सुरू केली लाडकी बहीण फ्रीमध्ये करून देण्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद ताई, तुमचे पण खूप खूप आभार. नमस्कार ताई. नमस्कार भाऊ. माझं नाव कामिनी बजरंग कोळी, मी सांगलीवाडीतून बोलते. तुम्ही लाडकी बहीण योजना केली त्याबद्दल तुमचे खूप आभार. मी एक साधी गृहिणी आहे. मी काही काम करत नाही की माझ्याकडे पैसे कुठले येणार असे काय नाही, पण तुम्ही मला 1500 रुपये महिन्याला देणार, मला खूप आनंद झाला. पण लोक बातम्यात आम्ही बघतो की तुमच्यावर किती लोक टीका करतात, तुम्हाला खोटे नाटे काही आरोप करतात. ते ऐकून आम्हाला खूप वाईट वाटते. पण मी देवाचरणी एकच प्रार्थना करेल की तुम्ही आज रक्षाबंधन ह्या वर्षी तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, पुढच्या वर्षी तुम्ही मुख्यमंत्री असाल ही देवाचरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला अजून एकदा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते. आणि तुम्ही ही लाडकी बहीण योजना केली त्याबद्दल तुमचे आभार मानते. ताई, एकच गोष्ट सांगतो, बहिणींच्या प्रेमाचं कवच ज्यांच्या पाठीशी आहे त्यांचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही. देवाभाऊंना सांगायचंय, जे सांगलीच्या ताईने सांगितलं ते आपल्या मनात आहे की नाही? मनात आहे की नाही? त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून आमच्या लाडक्या भावाला आम्हाला त्या ठिकाणी बघायचंय. पुढचा जिल्हा अकोला. अकोला जिल्हा, अकोला जिल्हा, अकोला. जय श्रीराम भाऊ. मी रश्मी निलेश रेखे, राहणार रिधोरा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. मी लघु उद्योजिका आहे. आणि 2019 मध्ये आम्ही सर्व महिलांनी आपल्याला मत दिले होते, तरी सुद्धा ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याच्याबद्दल आम्हाला खूप खंत आहे. आणि तेवढाच राग देखील ठाकरेंचा आहे. आणि मला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण जे महिलांना 3-3 हजार रुपये दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि 2024 मध्ये मी माझ्या महाराष्ट्राच्या महिलाच्या वतीने आपल्याला आश्वासन देते की 2024चे मुख्यमंत्री आपणच व्हाल. मी शोभा अमल मानकर. नमस्कार सर. मला माफ करा, मी म्हटलं सर, माझ्या खात्यामध्ये 3000 रुपये आलेले आहेत सर. आम्ही 5 बहिणी आहे, आम्हाला भाऊ नव्हता सर, पण आज तुमच्या देवाच्या कृपेने आम्हाला भाऊ मिळाला. आज राखी पौर्णिमेबद्दल तुम्ही जे आम्हाला भेटवस्तू दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि या वर्षी तुम्हीच मुख्यमंत्री होणार ही आमची इच्छा आहे सर. सर्वांची, सगळ्या बहिणींची इच्छा आहे तुम्हीच मुख्यमंत्री व्हावं. याच्यानंतर मराठवाड्यात जातोय, परभणीमध्ये. परभणी, देवाभाऊ नमस्कार. जय श्रीराम. देवाभाऊ, तुम्ही आमच्यासाठी जी योजना राबवली, लाडक्या बहिणीची जी योजना राबवली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आम्हाला त्या योजनेचा लाभ भेटतो त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. आणि तुम्ही तर आम्हाला राहिलंय ते आमची राखी.
ही राखी आम्ही मेघना दिदीच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छित आहोत. आणि राहिला प्रश्न एक माझा तुमच्याशी की तुम्ही खूप छान गाता आणि हे मी एका मुलाखतीत पाहिलं होतं. माझी अशी इच्छा आहे की या सर्व तुम्ही एखादी तरी ओळ द्यावी. पुढचा जिल्हा. धन्यवाद ताई, धन्यवाद. जळगाव ग्रामीण भुसावळ. सर, खूप पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये सुद्धा तुमच्या लाडक्या बहिणी देवाभाऊशी बोलण्यासाठी थांबलेल्या आहेत जळगाव भुसावळ मध्ये. जळगाव. बोला बोला ताई, बोला. आवाज येत नाहीये. माईक बंद आहे ताई. बऱ्याच ठिकाणी बहिणी बसल्या आहेत परंतु कनेक्ट व्हायला प्रॉब्लेम आहे. आता नांदेड येत आहे, मराठवाड्यातला नांदेड. नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या लाडक्या बहिणी देवाभाऊंशी आता बोलणार आहेत. नांदेड. बाकीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनो, आपण ज्याच्यासाठी आलोय ते भाऊ आपल्या इथं स्टेजवरती आहेत. तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपण कोणी आपली जागा सोडून जाऊ नये. सोलापूर कनेक्ट झालंय. सोलापूर. హలో 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 నేను మేఘ సోలాపూర్ నుంచి మాట్లాడుతున్నా. నేను బిడి కంపెనీలో పడతా ఉన్నా. నిన్న నాకు కానీ నా పిల్లలకు లాంటి యోజన 15,000 రూపాయలు మా బ్యాంక్ లో జమ అయినాయి. దానికి మీకు ధన్యవాదాలు. మీరు ఇప్పుడు ఈ జనరేషన్ ఉన్నది, దానికి మీరు ఒకటి ఆదర్శ ఉన్నారు. దానికి మాకు అందరికీ క్షణా సమాధానం ఆనందం ఉన్నది. మా సోలాపూర్ అక్క జిల్లా తరఫు నుంచి మీకు క్షణా ఆశీర్వాదాలు. మీరు క్షణా మొదటి పోవాలి, ఇంతనే మాది అపేక్ష. మీరు మళ్ళా మా దగ్గరికి రావాలి, ఇంతనే మాది అపేక్ష. ధన్యవాదాలు. धन्यवाद ताई, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. देवा भाऊंना माझा नमस्कार. हे देवा, माझ्या लेकरा, माझे तुम्हाला अनेक आशीर्वाद. माझ्या हृदयात प्रेम असं दाटलं. मला देवा भाऊ समान धन्य. माझ्या हृदयात प्रेम असं दाटलं. माझ्या देवा भाऊ धन्य. आणि कायमस्वरूपी देवा भाऊ आपल्या सर्वांच्या कायमस्वरूपी पाठीशी आहेत. हे सगळ्या महिलांनी लक्षात घेऊन त्यांच्या पाठीशी आम्ही हमेशा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. खूप खूप आभार. शेवटचा जिल्हा मराठवाड्यातला गोंदिया, विदर्भातला गोंदिया, विदर्भामधला गोंदिया जिल्हा शेवटचा. गोंदिया जिल्ह्याच्या ताई. खूप सगळ्या जिल्ह्यामधून गोंदिया जिल्हा. गोंदिया. बोला ताई. गोंदिया जिल्हा. आवाज येत नाहीये. सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचे लाडके आवाज येत नाहीये.
ताई तुमचा आवाज येत नाहीये. आमचे जे माफ करा देवाभाऊ, खूप तुमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातून तुमची वाट बघत होत्या. तुमच्याशी त्यांना बोलायचं होतं, परंतु काही तांत्रिकी कारणामुळे कॉल कनेक्ट होत नाहीये. आपण पाहतोय की मोठ्या संख्येने राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणी या प्रत्येक जिल्ह्यात लाडक्या देवाभाऊशी बोलण्यासाठी वाट बघतायत. सगळ्या बहिणींची माफी मागते की आपल्याला त्या ठिकाणी कनेक्ट करता येत नाहीये, तांत्रिक अडचणी आहेत. पण येणाऱ्या दिवसात आपल्या या सगळ्या लाडक्या बहिणींकडे आपले लाडके देवाभाऊ नक्की पोहोचतील, हा विश्वास आपल्याला आहे. आणि आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं झुंजार नेतृत्व, अमोघ वक्तृत्व आणि अफाट कर्तृत्व असलेले, जास्त मी बोलणार नाही, देवाभाऊंना मी विनंती करते की देवाभाऊ आमच्या सगळ्या बहिणींना, मुंबईसह राज्यातल्या बहिणींना आपण मार्गदर्शन करावे. नागपूर शहर, सर 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 नागपूर शहर कनेक्ट झालंय. नागपूर शहर कनेक्ट झालंय. आमच्या लाडक्या वहिनी सुद्धा बसलेल्या आहेत. एकदा बहिणींसाठी टाळ्या वाजवा. देवाभाऊची खूप आभारी आहे. देवाभाऊनी मला ओवाळणी टाकली राखीची, ती मला खूप खूप आवडली आणि मी देवाभाऊची खूप आभारी आहे. आणि वहिनी पण आहे इथे. आणि देवाभाऊ तुम आगे बढ़ो. हेलो, मेरा नाम प्रतिभा शुक्ला है. मैं नागपुर के चोपड़े राम के सामने से बोल रही हूँ. देव भैया, हम आपके आभारी है जो आपने 3000 रूपये हमारे खाते में भेजे हो. हम आपके आभारी है और आपके साथ अपनी भाभी को भी बधाई हो. भैया आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. नमस्कार. आणि आता पुन्हा एकदा राज्यातल्या माझ्या सगळ्या मायमाऊल्यांचे, माझ्या बहिणींची मी माफी मागते. तांत्रिक कारणामुळे तुम्ही जोडल्या गेलेल्या नाहीयेत. आमच्या मोनिका ताईंपासून सगळ्यांचे फोन येत आहेत, पण तुम्ही सगळ्या मनाने आपल्या देवाभाऊ सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, याचा विश्वास आम्हाला आहे. आणि त्याच्यामुळेच लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ. देवाभाऊ आणि एक छोटासा आणि महत्वाचा कार्यक्रम. देवाभाऊ आज या सगळ्या बहिणींना या ठिकाणी एकत्र आणण्यासाठी आमच्या आशिष भाऊ सोबत मुरजी भाऊ सुद्धा त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावले. मुरजी भाऊ या ठिकाणी महिलांच्या हाताला काम देणारा, महिलांना गाड्या चालवायला शिकवणारा, आमच्या बहिणींना कम्प्युटरचं शिक्षण देणारा आणि आमच्या सगळ्या बहिणींची आशिष भाऊ ऐका आणि देवाभाऊ आशिष भाऊ आणि देवाभाऊ, एक फक्त आमच्या सगळ्या बहिणींकडनं विनंती होती, करू नका, करू ना. आमच्या मुरजीबाईच्या नावाच्या पुढे आमदार लागलं पाहिजे, ही आमच्या सगळ्या बहिणींची मागणी आहे. आशिष भाऊ, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या ठिकाणी सावित्रीच्या लेकी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नमन करतो। आज मंचावर उपस्थित असलेले आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, प्रवीण दरेकरजी, मनीषाताई चौधरी, विद्याताई ठाकूर, भारतीताई लवेकर, विजयाताई रहाटकर, पराग अळवणीजी, अमित साटमजी, प्रसाद लाडजी, कालिदास कोळंबकरजी, अतुल भातकळकरजी, राजन सिंहजी, चित्राताई वाघ, शीतलताई गंभीर, शलाकाताई साळवी, संजयजी उपाध्याय आणि या कार्यक्रमाकरता विशेष मेहनत घेणारे मुरजीभाई पटेल, या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित अगदी थोड्या संख्येत उपस्थित असलेले माझे बंधू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लिंकच्या माध्यमातून या सभागृहाशी जुडलेल्या, माझी बायको पण जुडली आहे ती सोडून, माझ्या सगळ्या भगिनींनो, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, मी तुमचे मनापासून आभार मानतो। जे प्रेम रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही दिलाय, या प्रेमाचा मला कधी उतराई व्हायचंच नाहीये। जन्मभर याच प्रेमात मला ठेवा, एवढीच विनंती तुम्हाला मी करतो। आज खरं म्हणजे जेवढ्या आमच्या बहिणी आतमध्ये आहेत, मी आलो तेव्हा तेवढ्याच बहिणी बाहेर उभ्या होत्या। मुरजीभाई थोडा अंदाज चुकला, जागा कमी पडली, त्या माझ्या बहिणी देखील म्हणत होत्या आम्हाला आत यायचं आहे, पण पोलिसांना मी विचारलं तर ते म्हणाले साहेब बाहेरची संख्या इतकी मोठी आहे, त्यांना जर आतमध्ये घेतलं तर स्टॅम्पिड सारखी या ठिकाणी अवस्था होईल। त्यामुळे त्या बहिणींना सांगतो, तुम्हाला या हॉलमध्ये जागा मिळाली नाही तरी आमच्या हृदयात तुमची जागा आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यातल्या काही बहिणी निराश होऊन परत गेल्या, त्यांच्याकरता वेगळा कार्यक्रम निश्चितपणे घेऊ। पण मला अतिशय आनंद आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं हजारो भगिनी आपल्यासोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला। खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो, मला कोणी देवेंद्रजी म्हणतं, मला कोणी देवेंद्र म्हणतं, मला कोणी देवेन म्हणतं, कोणी देवा भाऊ, कोणी देवेन भाऊ म्हणतं, पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं। कारण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मगाशी देखील मी सांगितलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला, आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही। जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही, जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही, तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी विकसित भारताकरता विकसित मातृशक्ती, विकसित भारताकरता विकसित महिला, अशा प्रकारचं महिला केंद्रित धोरण सुरू केलं। आमच्या आशिष शेलारांनी मगाशी काय काय योजना झाल्या आहेत त्या सगळ्या योजना आपल्याला सांगितल्या। हळूहळू महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय तर आगे आगे देखो होता है क्या वाला निर्णय आहे, ज्याच्यामध्ये मोदीजींनी सांगितलंय आता पुढच्या काळात 2027 नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत
विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आता महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा दुप्पट महिला देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मोदीजींनी तर देश चालवायची जबाबदारीच आता महिलांना दिलेली आहे। आणि या ज्या योजना आपण तयार केल्या, बघा योजनांचा परिणाम काय असतो। ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला महिलांना एसटी मध्ये 50% तिकीट फक्त लागेल, लोक म्हणाले एसटी अडचणीत आहे, अजून तुम्ही 50% तिकीट म्हणता, ती एसटी बंद होईल। पण महिलांची ताकद काय असते त्यांना माहिती नव्हतं। महिलांनी असा प्रवास करणं सुरू केलं की अर्ध तिकीट देऊ नये, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली। इतक्या मोठ्या प्रमाणात महिला त्याच्यामध्ये प्रवास करू लागल्या। आज आपण लाडक्या बहिणीची योजना आणली आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतोय। या राज्यामध्ये काही नेत्यांना असं वाटतं की लाडकी बहीण योजना ही कशा करता आली। या योजनेला ते त्या ठिकाणी रोज शिव्याशाप देतात। या योजनेच्या विरुद्ध हे लोक कोर्टामध्येही गेले, कोर्टाने फटकारल्यानंतर योजना कशी डिरेल होईल असा प्रयत्न केला, मग सांगितलं योजना बंद होईल। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका। हे सावत्र भाऊ तुम्हाला काही कालपर्यंतही देत नव्हते, आजही देत नाहीत आणि उद्याही देणार नाही। पण तुमच्या आशीर्वादानं आपल्या सरकारने या ठिकाणी 31 मार्च पर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवलेत आणि पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादानं आपलंच सरकार या ठिकाणी येणार आणि पुन्हा पुढच्या 1 वर्षाचे पैसे बजेटमध्ये आम्ही ठेवणार। अरे बजेटमध्ये नियमाने 1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, 5 वर्षाचे ठेवता आले असते ना तर आताच 5 वर्षाचे पैसे आम्ही ठेवून दिले असते। पण लाडक्या बहिणींनो चिंता करू नका, त्या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत आपलं महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही। आता हे लोक आम्हाला विचारतात 1500 रुपयात काय होणार। सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना 1500 रुपयाची किंमत समजू शकत नाही। हॉटेलमध्ये गेल्यानंतर 2-2 हजार रुपयाची टीप देणाऱ्यांना 1500 रुपयाची किंमत समजू शकत नाही। पण माझी ती गृहिणी जी आपल्या घरामध्ये महिन्याच्या शेवटी हिशोबाचा मेळ मिळवते आणि मग तिच्या लक्षात येतं या महिन्याचा खर्च पूर्ण पडत नाही, त्या माझ्या भगिनीला विचारा 1500 रुपयामध्ये काय त्याचा परिणाम होतो। त्या माझ्या भगिनीला विचारा, त्या 1500 रुपयामध्ये मुलाच्या शिक्षणामध्ये मदत करू शकते, मुली करता 2 गोष्टी त्या ठिकाणी घेऊ शकते। अरे तुम्ही तर कालपर्यंत काहीच दिलं नाही आणि आता आम्ही देतो तर त्याला नावं ठेवायला हे लोक निघाले। याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीच देतील। पण आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांच्याकडे ब्रीदवाक्य काय आहे। यांच्याकडे ब्रीदवाक्य लाडकी बहीण नाही आहे, यांच्याकडे ब्रीदवाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी। म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा, प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा, मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी। यांच्याकडे 2च योजना चालतात, लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी। आमच्याकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या 12 कोटी ज्या काही जनता आहे त्यातल्या सगळ्या महिला या आमच्या एक सोडून आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्याकरता फक्त त्यांची मुलं एवढाच त्यांचा संसार आहे, त्याच्या पलीकडे त्यांना पाहायचं नाहीये। मला आनंद वाटतो आज आपल्या महिलांकरता आपल्या सरकारने उच्च शिक्षण मोफत केलंय। 507 कोर्सेस आता मुलींना इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, BBA व्हायचं असेल, MBA व्हायचं असेल, BTech करायचं असेल, सगळ्या कोर्सेसमध्ये मुलींची 100% फी
राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. एकही पैसा आमच्या मुलींना भरावा लागणार नाही. बंधू भगिनींनो, मुली शिकल्या तर या ठिकाणी आपला देश भक्कम होईल, म्हणून ही योजना आपण या ठिकाणी आणली. आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. लेख लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली, मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 6,000 रुपये, 10व्या वर्गात गेली 7,000 रुपये, 12वीत गेली 7,000 रुपये, 18 वर्षाची होईल तेव्हा 1,00,000 रुपये त्या मुलीला मिळतील, अशी लेख लाडकी योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे. खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, केवळ आपल्या मुलींकरता नाही, लाडक्या भावांकरता देखील आपल्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारनं लाडक्या भावांकरता देखील योजना आणलेली आहे, ज्यामध्ये आता आमच्या भावांना किंवा बहिणींना देखील कोणीही अप्रेंटिसवर ठेवलं तर 10,000 रुपयापर्यंतचा त्याचा पगार राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. आणि त्यामुळे 1 वर्षानंतर त्यांना परमनंट नोकरी मिळेल किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोशावर दुसरीकडे नोकरी करता येईल. मला एवढंच सांगायचं आहे, राज्यामधलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, अजितदादा असतील, आमचं मंत्रिमंडळ असेल, सगळे आमदार असतील, अहोरात्र तुमच्याकरता मेहनत करतो आहोत. तुम्ही सक्षम झाला पाहिजे, महाराष्ट्र सक्षम झाला पाहिजे. आम्ही बोलबच्चन देणारे लोक नाही आहोत. या महाराष्ट्रात काही लोक केवळ बोलबच्चन देतात. यांची भाषणं पहा, यांची भाषणं मोठी मोठी असतात, भाषणातले शब्द मोठे मोठे असतात, पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा देत नाही. हे देना बँकवाले लोक नाही, हे लेना बँकवाले लोक आहे, हे केवळ वसुली करणारे लोक आहे. हे सरकारमध्ये आले तुमच्या खिशातलं देखील ओरबाडून घेतात आणि सगळ्यांकडनं वसुली करतात. त्यामुळे यांची तोंड रावणासारखी आहेत. रावण जसा 10 तोंडानं खोटं बोलायचा, तशी 10 तोंड यांची झालेली आहेत. 10 तोंडाने हे या ठिकाणी खोटं बोलतात. पण आपण प्रभू श्रीरामांना मानणारे आहोत, आपण छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत. त्यामुळे रयतेची सेवा करणं हाच आपला धर्म आहे आणि तो धर्म निभवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळे करतो. मी फार लांब बोलणार नाही. आज खरं म्हणजे सगळ्या जिल्ह्यांची आपल्याला बोलायचं होतं, पण धुळे ग्रामीण, मालेगाव, जळगाव शहर, बुलढाणा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या लोकांची आपण बोलू शकलो नाही. तिथल्या बहिणींची मी क्षमा मागतो, माफी मागतो, पण तुमच्याशी लिंकद्वारे नाही, बहिणींनो थेट बोलण्याकरता आम्ही येणार आहोत, हा तुम्हाला शब्द देखील आज या निमित्ताने देतो. बंधू भगिनींनो, काही नादान नेते विचारतायत 1,500 रुपये म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी महिलांना लाच देता का, तुम्ही त्यांना खरेदी करता का? या नालायकांना हे माहितीच नाही, बहिणीचं प्रेम कोणीच खरेदी करू शकत नाही, आईचं प्रेम हे कोणीच खरेदी करू शकत नाही. अरे 1,500 रुपये नाही, 15 कोटी रुपये देऊन देखील तुम्ही हे प्रेम कधीच खरेदी करू शकत नाही. हे तर आमचा प्रयत्न आहे की जे प्रेम आम्हाला मिळतं, ज्या प्रेमाने आम्हाला ऊर्जा मिळते, ज्या ऊर्जेमुळे आम्ही सेवा करू शकतो, आम्ही देखील आमच्या बहिणींना काही ना काही ओवाळणीच्या स्वरूपामध्ये टाकावं. आणि बहिणींनो, आता ही ओवाळणी दर महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत तुमचे भाऊ पोचवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि विशेषतः मुरजीभाई तुमचं, चित्राताई तुमचं आणि आमच्या मुंबईच्या सगळ्या महिला आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो. इतका सुंदर सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि माझ्या बहिणींची मला भेट घालून दिली.
थोड्याच्याच बहिणी भेटल्या तर हात भरून गेला, सगळ्या बहिणी भेटल्या तर माझी काय अवस्था होईल. त्यामुळे ज्या बहिणी भेटू शकल्या नाहीत त्यांचीही राखी मला मिळाली आणि ही राखी एक असं कवच आहे, जे कवच मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही. तुमचं कवच मला मिळालंय, बहिणींचं कवच मला मिळालेलं आहे. आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्या करता संघर्ष करून पुन्हा तुमच्या करता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. देवा भाऊंबरोबर सेल्फी पाहिजे की नाही? इकडच्या उभ्या राहा आणि मग तिकडे इकडच्या आपल्या सगळ्या ताई. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय ग. माय माऊलीचं जाणून घेतलं हाल, गोरगरिबाची चालू केली तुला. माय माऊलीचं जाणून घेतलं हाल, गोरगरिबाची चालू केली तुला. फायदा योजनेचा आपल्या दारात आलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. आता भाजपाची खंबीर मिळाली साथ, बहिणीच्या डोक्यावर देवेंद्र भाऊचा हात. आता भाजपाची खंबीर मिळाली साथ, बहिणीच्या डोक्यावर देवेंद्र भाऊचा हात. काळ दुःखाचा सारा टळून गेलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग. भाजपनं केलं लेकी बाळच्या जीवनाचं सोन, तर महिन्याला बंधुरायानं दिलं यहुदीनं. माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झालाय. माझ्या भावानं पक्का निश्चय